नमस्कार मैत्रिणींनो, मी भाग्यश्री पाटील आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, तर बघा आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये कटोरी ब्लाउजचं कटिंग कसं करायचं ते बघितलं। तर बघा जे काही आपण कटोरी ब्लाउजचं कटिंग केलेलं होतं काल, जे काही आपण पेपर पॅटर्न काढलेले होते सेम ते अस्तरवरती ठेवून मी कट केले आणि शिलाई मार्जिन कुठं कुठं वाढवायचं तर बघा इथं सुद्धा मी अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवलं आणि बघा इथून सुद्धा हा टक्स तर आपण ऑलरेडी बघा कटिंगच्या व्हिडिओमध्ये बघा हा टक्स आपण ऑलरेडी असा वाढवून घेतलेला होता इकडे अर्धा इंच, परंतु खाली सुद्धा मी वाढवून घेतलेला आहे अर्धा इंच म्हणजे एक्स्ट्रा शिलाई मार्जिन। आणि त्यानंतर इथं योगपट्टी जी आहे क्रॉस पट्टी तिथं सुद्धा वरती मी अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवून घेतले आणि ही जी काही आपली हुकाय पट्टीकडची बाजू आहे तिकडे बी अर्धा इंच वाढवले। तर इथं आणि ही हा टक्स आपला मायनस होईल। तर बघा हा टक्स मायनस झाल्यानंतर हा साइड पार्ट जेव्हा आपण याला जोडू तर याला जोडून झाल्यानंतर जेव्हा आपण खालची योगपट्टी जोडू तर तेव्हा बघा वरती अर्धा इंच मार्जिन आणि खाली अर्धा इंच मार्जिन हे आपल्याला कंपल्सरी ॲड करायचं आहे कटोरी ब्लाउजमध्ये। तर कुठे मार्जिन बाकी बघा जे आपण पेपर पॅटर्न कट केलेलं होतं सेम आहे, फक्त जिथं मार्जिन मी वाढवलेलं आहे तिथं सुद्धा तुम्हाला कंपल्सरी मार्जिन वाढवून घ्यायचं। आणि हे जे काही आपण हा पार्ट जोडणार आहोत साइड पार्ट याच्यात पण तुम्हाला म्हणजे अर्धा इंच मार्जिन वाढवायचं आहे। इथं मी डायरेक्ट अर्धा इंच एक्स्ट्रा कट केलं म्हणून तुम्हाला असं अर्धा इंच ड्रॉ तिथं दिसणार नाही आणि कटोरीमध्ये तर आपण ऑलरेडी कटोरी वाढवताना अर्धा इंच त्या कोपऱ्यात दोन्ही साईडला अर्धा इंच गॅप सोडूनच कटोरी कट केली, म्हणजे हुकाय पट्टीकडचं अर्धा इंच मार्जिन आणि कटोरी जोडण्यात जाईल ते अर्धा इंच मार्जिन आपण ऑलरेडी ॲड केलेलं होतं। तर तुम्हाला इथपर्यंत समजलं। आणि त्यानंतर हे जे काही आपण अस्तर कट केलेला आहे हे मी ब्लाउज पीसवरती ठेवून कट करून घेतलेले आहे, बाकी काही नाही। आणि तुमच्या खूप रिक्वेस्ट होते की ताई कटोरी ब्लाउजचं संपूर्ण स्टिचिंग दाखवा, शिलाई कशी करायची अगदी फिनिशिंगने। तर अगदी छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुमचा ब्लाउजची फिनिशिंगसुद्धा सुंदर येईल आणि तुम्हाला शिवायला सुद्धा खूप सोपा जाईल। तर चला मैत्रिणींनो, तुमच्या रिक्वेस्टनुसार आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करून घेऊया। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवरती जे काही मी व्हिडिओ याआधी अपलोड केलेले आहेत अगदी स्टेप बाय स्टेप ते तुम्ही जाऊन नक्की बघा। तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करून घेऊयात आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा, म्हणजे तुम्हाला नक्कीच समजेल। आणि तुमच्या सगळ्यांच्या रिक्वेस्टनुसारच मी हा व्हिडिओ बनवत आहे। तर चला आता आपण याचं स्टिचिंग बघून घेऊया। तर बघा अस्तरवरती ब्लाउज पीसवरती सुद्धा कट करून घेतलेला आहे एक्स्ट्रा कपडा सोडून। कपडा खूप बारीक आहे म्हणून तो खूप सटकत आहे, तरी सुद्धा खूप फिनिशिंगने ब्लाउज कसा शिवायचा, अगदी लूज कपडा आहे एकदम बारीक, तरी सुद्धा आपण अगदी फिनिशिंगने शिवून घेऊयात। तर आता आपण हे पार्ट जे काही आहे ते साईडला ठेवून घेऊयात। आणि सगळ्यात आधी बघा आपलं स्लीवचं कटिंग बाकी होतं, तर मी स्लीवचं कटिंग करून ठेवणार होती, परंतु बऱ्याच जणींना स्लीवच्या कटिंगमध्ये खूप कन्फ्युजन आहे म्हणून आता मी तुमच्यासमोरच स्लीवचं कटिंग करणार आहे। तर त्यासाठी बघू शकता बघा हे कट करून एवढं अस्तर उरलेलं आहे आणि त्या अस्तरला मी एकदा फोल्ड केलेलं आहे आणि एकदा फोल्ड करून त्याला अजून परत एकदा फोल्ड केले म्हणजे दोन फोल्ड केलेले आहेत। आणि ही अस्तरची बंद बाजू आहे आणि याच्यामध्ये आपल्याला एकच वेळेला दोन्ही स्लीव्ज निघतील, त्यामुळे दोन फोल्ड करा। एकच फोल्ड केला तर एकच स्लीव निघेल आणि दोन फोल्ड केले तर दोन स्लीव्ज निघतील। तर चला आता आपल्याकडे जे काही पॅटर्न आहेत स्लीवचे काढलेले ते मी तुम्हाला दाखवते कसे वापरायचे। याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण टी शर्ट स्लीवचं पॅटर्न वापरलेलं आहे, पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रेग्युलर स्लीवचे जे काही पॅटर्न आहे ते वापरणार आहोत। तर बघा खूप इम्पॉर्टंट हे पॅटर्न आहे, खूप महत्त्वाचे, तुम्हाला सर्व प्रकारच्या ब्लाऊज आणि ड्रेसमध्ये उपयोगी पडणार आहे। मी तुम्हाला स्लीवचे पॅटर्न कसे काढायचे याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर तुम्हाला सेम पद्धतीने मी जे माप सांगितलेले आहेत तेवढे माप सेम टाकून कट करून घ्या, म्हणजे तुम्हाला केव्हाही कोणत्याही मापाची ब्लाऊजची किंवा ड्रेसची स्लीव कट करायची असेल तेव्हा तुम्ही डायरेक्ट फक्त उंची टाकायची
आणि उंची टाकून पॅटर्नचे जे काही आकार आहेत ते आकार जे आहेत तसे ड्रॉ करून स्लीवचं कटिंग करू शकतात। तर बघा आता खाली मी इथून एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करते। खाली कपडा खूप खालीवर आहे म्हणून मी इथं खाली एक्स्ट्रा सोडते आणि जी काही स्लीवची उंची असेल त्या स्लीवच्या उंचीमध्ये 1 इंच प्लस करते। तर बघा 4.25 इंच स्लीवची उंची आहे, तर 1 इंच उंची प्लस केली तर किती होईल 5.25। तर इथून मी 5.25 इंचावरती एक मार्किंग केलं आणि त्यानंतर आता हे जे काही रेग्युलर स्लीवचं पॅटर्न आहे बघू शकतात, हे जे काही रेग्युलर स्लीवचं पॅटर्न आहे हे पॅटर्न बरोबर बघा मी जिथून उंची टाकली आहे तिथं ठेवते आणि फोल्ड बाजूकडून सुद्धा बरोबर लेवलला ठेवते। बरोबर लेवलला ठेवून झाल्यानंतर हे जे काही आकार आहे ते आकार आहे तसे ड्रॉ करायचे। बघा अशा पद्धतीने आणि त्यानंतर हे पॅटर्नला बघा रेग्युलर स्लीव जे काही पॅटर्न आहे त्याला मागचा मुंडा आणि पुढचा मुंडा असे 2 आकार आहेत। तर याला परत असं ओपन करायचं आणि हा सेंटर बरोबर या फोल्ड बाजूला आला पाहिजे। बघा इथं असा बरोबर खाली चेक करायचं, हे बघा अशा पद्धतीने ठेवायचं आणि आता इथून लगेच आपल्याला हा जो काही पुढचा मुंडा आहे त्या पुढच्या मुंड्याचा आकार कट करायचा। तर दोन्ही आकार हे वेगळे वेगळे आहेत। व्यवस्थित पॅटर्न कसं ठेवायचं हे तुम्हाला कळलंच असेल। तर बघा अशा पद्धतीने मी आकार ड्रॉ करून घेतला, मागचा मुंडा आणि पुढचा मुंडा दोन्ही आकार ड्रॉ केले। आता ह्या आकारावर आपल्याला मुंडा किती घ्यायचा ते चेक करून घ्यायचं। तर हा जो काही खालचा आकार आहे हा पुढचा मुंड्याचा आणि हा जो काही सगळ्यात वरचा आकार दिसतोय तो मागच्या मुंड्याचा। तर बघा सगळ्यात आधी मी पुढचा पार्ट घेतला आणि जे काही आपलं स्लीव्जमध्ये जे काही आपलं शोल्डर जोडण्यामध्ये जाणार आहे अर्धा इंच, ते अर्धा इंच वरती एक्स्ट्रा सोडून मी इथून आता अर्धा इंच टेप असा इकडच्या साईडला ठेवून मी चेक करून घेते की पुढचा मुंडा हा किती आहे। वरती अर्धा इंच सोडून द्यायचं। तर बघा 9.5 इंच कंप्लीट 9.5 आलेला आहे। तर इथून बरोबर टेप ठेवायचा इथून आणि इथून टेप ठेवून हा जो काही आपण खालचा मुंडा ड्रॉ केलेला आहे पुढचा मुंडा तिथून व्यवस्थित टेप फिरवायचा अशा पद्धतीने आणि जिथं कुठं 9.5 आलं तिथं मी एक मार्क करते। तर बघा इथं 9.5 आला पुढचा मुंडा, तर इथं एक मार्क केलं। आता आपल्याला मागचा मुंडा ड्रॉ करून घ्यायचा आहे। तर मागच्या मुंड्याचं मेजरमेंट काय असेल तर शोल्डर जोडण्यासाठी अर्धा इंच एक्स्ट्रा वरती सोडायचं आणि टेप असा थोडा अर्धा इंच बाहेर ठेवून मुंडा चेक करायचा किती आला, जेवढा आला तेवढं बघा 10.25 इंच। तर पुढच्या मुंड्यापेक्षा मागचा मुंडा हा अर्धा ते 1.25 इंच जास्तच येतो। तर आता इथून मी टेप ठेवते आणि इथून चेक करते तर किती आला। तर बघा 10.25। तर बरोबर अगदी बघा हे जे काही दोन्ही पॉईंट मी ड्रॉ केले त्यांच्यामध्ये किती अंतर आहे, अगदी अर्धा इंचापेक्षा सुद्धा कमी। तर आपण दोघांपैकी कुठलं जरी घेतलं तरी चालेल, पण समजा तुमचा पुढचा मुंडा चेक करून जर का इथं आला इथं आणि मागचा मुंडा चेक करून इथं आला तर तुमचा हा बघा एवढा गॅप येतो। तर तुम्हाला तेव्हा काय करायचं, एवढा गॅप आला तर आता माझा एवढा आला म्हणून मी कोणताही कट केला तरी चालेल, पण तुमचा जर का अगदी 1 इंच 2 इंच एवढा गॅप येत असेल तेव्हा तुम्ही काय करायचं, तेव्हा हे जे काही दोन्ही गॅप आहे त्या दोन्ही गॅपचा सेंटर घ्यायचा आणि जिथं कुठं सेंटर आला तिथं मार्क करून ते तुमचं फायनल मुंड्याचं मार्किंग असेल ते तुम्ही कट करायचं। आलं लक्षात? मला तरी वाटतं की तुम्हाला क्लिअर झालं असेल आता। तर बघा मी हे जे काही शेवटचं मार्किंग आहे हे घेते। तर आता आपण मुंडा मोजताना कसा मोजला, जे काही आपण छातीमध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करतो तर ते शिलाई मार्जिन प्लस करून आपण मुंडा मोजला। तर आपल्याला इथं वेगळं शिलाई मार्जिन घ्यायची गरज नसते। तर याच्या आतच आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन हे
मार्क करून घ्यायचं आहे। आणि आता तुमचा जो काही दंडघेर असेल त्या दंडघेरच्या निम्म टाका। तर दंडघेर आहे 13 इंच, तर बघा इथून मी 6.5 इंचावरती एक मार्किंग करते आणि त्यानंतर पुढे 1.5 इंचावरती एक मार्किंग करते अशा पद्धतीने। आणि हे जे काही 1.5 इंच मार्जिन आहे हे असं जोडून घ्यायचं, बघू शकता 1.5 इंच मार्जिन जोडून घ्यायचं। आणि त्यानंतर आता बघा इथला गॅप तुम्हाला किती हवा, कॅप हाईट हे कसं तुम्ही चेक करणार, तर ही कॅप हाईट किती हवी, तर बघा माझी स्लीव्ज किती आहे 5.25 इंच, 5.25, तर मी काय करेल त्याच्या निम्म करेल, 5.25च्या निम्म किती आलं 2.5 आणि 1 लाईन। तर बघा इथून मी 2.5 आणि 1 लाईनवरती मार्किंग करते खाली। तर आता कॅप हाईट तुम्ही कशी ठरवायची हे तुम्हाला समजलंच असेल। तर बघा एवढं कॅप हाईट खाली गेली आणि आपली ही जी काही लाईन आहे ही कॅप हाईट ह्या लाईनला अशी जोडायची बघा इथून। तर बघा थोडी ही जे काही आपली स्लीव्ज आहे ती अशी क्रॉस जाते, तर जाऊ द्या काहीच हरकत नाही, क्रॉस गेली तरी चालेल। इथपर्यंत तुम्हाला समजलं। आता ही स्लीव्ज आहे तशी कट करायची। तर सगळ्यात आधी मी खाली बॉटम कट करते। इथं हा जो काही पॉईंट तयार होतो याला आपण थोडासा व्यवस्थित कट करून घेऊयात। कॅप हाईट कशी घ्यायची बाहीची तुम्हाला समजलंच असेल। लॉंग स्लीव्ज असेल तर अगदी परफेक्ट आहे ते, पण शॉर्ट स्लीव्जची कॅप हाईट तुम्हाला कशी घ्यायची आहे हे समजलंच असेल। आता कट करताना पहिले काय करायचं, सगळ्यात आधी मागचा मुंडा कट करायचा। तर बघा मागचा मुंडा कट केला, तर त्यानंतर ह्या दोन्ही स्लीव्ज अशा ओपन करायच्या आणि ह्या स्लीव्ज ओपन करून झाल्यानंतर पुढच्या मुंड्याचा आकार कट करायचा। तर बघा स्लीव्ज पण किती परफेक्ट दिसत आहेत। तर मला तरी वाटतं की तुम्हाला क्लिअर झालं असेल। तुम्ही हे दोन्ही पॅटर्न मी सांगितलेल्याप्रमाणे व्यवस्थित काढून ठेवा, म्हणजे की तुम्हाला परत परत हा जो काही आकार आहे तो आकार द्यायची गरज नाही। आणि तो आकार जेव्हा तुम्ही देता तेव्हा बऱ्याचदा एखाद वेळेस चुकतो आणि आकार चुकला म्हणजे स्लीव्जमध्ये प्रॉब्लेम क्रिएट होतो। त्यामुळे तुम्हाला बघा आकार सुद्धा बाहीचा परफेक्ट आलेला आहे। तर हा असेल आपला फ्रंट आकार, फ्रंट मुंड्याचा आकार, आणि हा असेल आपला बॅक मुंड्याचा आकार। तर बघा फ्रंट आणि बॅक। तर आता हे काय करायचं, हा जो काही कापड आहे ब्लाउज पीसचा ह्या कापडवरती मी कट करते स्लीव्ज। तर बघा स्लीव्ज मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी कट करून ठेवलेली नाही, मी स्लीव्ज तुम्हाला बऱ्याच जणींना गोंधळ होता की स्लीव्जचं कटिंग कसं करायचं, त्यामुळे मी स्लीव्ज हे तुमच्या समोरच कट केलं। आणि आता आपण हे कसं स्टिच करायचं पूर्ण ते बघूया। तर बघा एक्स्ट्रा कपडा सोडूनच मी कट करून घेतलं, स्लीव्जचं कटिंग सुद्धा झालेलं आहे। आणि हे जे काही एवढं इकडे एक्स्ट्रा उरलेलं आहे इथं मला ब्लाउज पीसला जोड द्यावा लागेल, काहीच प्रॉब्लेम नाही, मी जोड देऊन घेईल। तर इथपर्यंत तुम्हाला समजलं स्लीव्जचं कटिंग कसं करायचं। आता हा पुढचा मागचा मुंडा आहे आणि हा पुढचा मुंडा आहे। तर बऱ्याचदा काय होतं तुमच्याकडून एकाच वेळेला दोन्ही ज्या काही स्लीव्ज आहेत ते एकाच कडच्या तयार होऊन जातात। तर बघा तर तुम्हाला ते कन्फ्युजन होतं की आता पुढचा मुंडा हा बरोबर पुढेच यायला पाहिजे आणि मागचा मुंडा दोन्ही स्लीव्जचा बरोबर मागे यायला पाहिजे। तर काय करायचं, ही स्लीव्ज आपण जशी कट केली तशी तिला सरळ ठेवायची ब्लाउज पीसवरती, अशीच्या अशी, आणि साईडला ठेवा। जेव्हा आपण स्लीव्ज जोडू तेव्हा मी तुम्हाला सांगेल की काय करायचं असं। तर बघा खालचा पीस कमी पडत होता तेवढा मी एक्स्ट्रा दोन्ही साईडला दोन्ही स्लीव्जला खालतीवरती जोड देऊन घेतलेला आहे। आता मी तुम्हाला सांगते बऱ्याचदा तुमच्याकडून काय होतं, जेव्हा मागचा मुंडा आणि पुढचा मुंड्याचा आकार वेगळा वेगळा असतो तेव्हा बऱ्याचदा तुमच्याकडनं
एकाच कडच्या स्लीव्ज दोन्ही स्लीव्ज एकाच कडच्या तयार होऊन जातात। तर तुमचा हा गोंधळ मी आता दूर करणार आहे। तुमचं कन्फ्युजन दूर होईल तर काय करायचं बघा, जशी स्लीव्ज आपण कट केली तसं आहे तसं ब्लाऊज पीसवरती ठेवायची। ब्लाऊज पीसवरती ठेवल्यानंतर हा जो काही वरची जी काही बाई आहे ती बाई अशी करायची आणि तिला खाली सगळ्यात खाली अशी उलटवायची। तर बघा तुम्हाला समजलंच असेल, म्हणजे काय झालं, ब्लाऊज पीसची ही जी काही सरळ बाजू आहे बघा, तुम्हाला इथपर्यंत समजलंच असेल, ही ब्लाऊज पीसची आता उलटी बाजू आहे आणि हा जो काही वरचं ब्लाऊज पीस आहे त्याची सरळ बाजू आहे। तर जेव्हा आपण हे ब्लाऊज पीस असं करू तर बघा बरोबर सरळ बाजूवरती अस्तरची बाही आली। मग आणि आता काय करायचं, अस्तरची बाजू ही आहे तशी जशी कशी असेल तिला ठेवायची। आता मी इथं जोड दिलेले आहेत, अस्तर सुद्धा खूप कमी पडलेलं होतं म्हणून काहीच प्रॉब्लेम नाही, जोड जरी दिला तरी चालेल। तर ब्लाऊज पीसची बाजू सरळ आहे आणि अस्तर हे त्याच्यावरती ठेवून घेतलेलं आहे दोन्ही स्लीव्जची। तर कसं केलं समजलं, जी काही वरची स्लीव्ज होती अस्तरची तिला सगळ्यात खाली दुमडून दिलं, म्हणजे बरोबर ती या ब्लाऊज पीसला खाली मिळून गेली। तर आता ही जी काही बाही आहे ती बाहीला अर्धा इंच खाली बॉटमला आपल्याला ब्लाऊज पीसची सरळ बाजू आहे आणि ब्लाऊज पीसच्या सरळ बाजूवरती अस्तर ठेवून एक स्टिच टाकून घ्यायची आहे, ह्या स्लीव्जवरती सुद्धा आणि ह्या स्लीव्जवरती सुद्धा। तर चला आता आपण याच्यावरती खाली बॉटमला एक एक स्टिच टाकून घेऊया। तर बघा व्यवस्थित आहे तशी स्लीव्ज ही व्यवस्थित ठेवायची आणि खाली अर्धा इंच जेवढं आपलं मार्जिनमध्ये जाणार आहे तेवढं बरोबर हे स्टिचमध्ये गेलं पाहिजे। सेम जी दुसरी स्लीव्ज आहे त्या स्लीव्जवरती सुद्धा सेम अशाच पद्धतीने स्टिच टाकून घ्यायची अर्धा इंचावरती। तर बघा स्टिच टाकून झालेली आहे। स्टिच टाकून झाल्यानंतर खाली जे काही एक्स्ट्रा कपडा उरलेला आहे तो व्यवस्थित कट करायचा। या स्लीव्हचा सुद्धा कट करून घ्यायचा आणि आता हे एक्स्ट्रा कपडा कट करून झाल्यानंतर बरोबर शिलाईपर्यंत असे छोटे छोटे कट देऊन घ्यायची। अशी दोन्ही स्लीव्जला कट दिल्याने काय होतं, जेव्हा आपण अस्तर हे दुमडू तेव्हा फिनिशिंग पण छान येते आणि क्रीज पडत नाही। आता कट देऊन झाल्यानंतर हे अस्तर असं बाहेरच्या बाजूने दुमडायचं आणि त्याच्यावरती एक एक दाबटीप टाकून घ्यायची। बघा हे अस्तर सुद्धा बाहेरच्या बाजूने दुमडायचं आणि एक एक दाबटीप टाकायची, पण हे जे काही एक्स्ट्रा मार्जिन आहे ते अस्तरच्या बाजूने काढायचं बाहेर। अस्तरच्या बाजूने ते मार्जिन असं इकडे काढायचं आणि त्यावरती एक एक अशी दाबटीप टाकून घ्यायची। दाबटीप टाकून घेते, सेम करायचं। दुसऱ्या स्लीव्जवरती सुद्धा आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे। तर बघा दोन्ही स्लीव्जवरती दाबटीप टाकून झालेली आहे। आता हे जे काही अस्तर आहे ते आपल्याला असं खाली दुमडायचं आहे, ब्लाऊज पीसच्या खाली अशा पद्धतीने दुमडून घ्यायचं व्यवस्थित बघा। आणि हे इकडचं अस्तर सुद्धा ब्लाऊज पीसच्या खाली असं दुमडून घ्यायचं आणि दुमडून झाल्यानंतर अशा पद्धतीने ही पीस ठेवायचं, बघू शकता। आणि ही जी काही बाई आहे ही पूर्ण आपल्याला ब्लाऊज पीसला अटॅच करून घ्यायची आहे। बघा ब्लाऊज पीसच्या खाली दुमडून झाल्यानंतर ही अस्तरची बाई बरोबर कोपऱ्यावरती अशी एक एक स्टिच टाकून ही पूर्ण बाही अटॅच करून घ्यायची आणि अटॅच करून झाल्यानंतर हे जेवढं काही तुम्हाला एक्स्ट्रा फॅब्रिक दिसत आहे ते कट करून घ्यायचं, अस्तरच्या बरोबरीला कट करून घ्यायचं। इथपर्यंत लक्षात आलं तर बघा आता मी अटॅच करून एक्स्ट्रा फॅब्रिक हे कट करून घेते।
तर बघा मी अटॅच करून घेतलं आणि जे काही एक्स्ट्रा कपडा होता तो बरोबर अस्तरच्या बरोबरीला कट करून घेतला। इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं? या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत। तर बघा आता हे झाल्यानंतर आपल्याला चेक करायचं आहे स्लीव्ज आपण कशा जोडतो। ब्लाऊज सरळ असतो आणि स्लीव्ज आपण अशा उलट्या ठेवून जोडत असतो आर्म होलला। तर चेक करायचं बघा, अशा पद्धतीने चेक करायच्या। तर बघा आपला जो काही पुढचा मुंडा आहे तो खोल भाग आहे आणि मागचा मुंडा आहे त्याचा उभार भाग आहे। तर बघा बरोबर आपले जे काही पुढच्या मुंड्याच्या स्लीव्ज आहेत त्या अगदी बरोबर आल्या, म्हणजे पुढचा मुंडा बरोबर आपल्याकडे आला पाहिजे। इथपर्यंत तुम्हाला समजलं? अशा पद्धतीने जर का तुम्ही स्लीव्ज कटिंग आणि स्टिचिंग केल्या तर तुम्हाला तुमच्याकडनं एकाच बाजूच्या दोन्ही स्लीव्ज तयार होणार नाहीत। तर तुम्हाला समजलं कशा पद्धतीने अस्तरची स्लीव्ज मी ब्लाऊज पीसच्या खाली दुमडली आणि बॉटमला स्टिच टाकून दाबटीप टाकून व्यवस्थित अस्तर अटॅच करून एक्स्ट्रा कपडा हा कट केला। तर बघा आपल्या स्लीव्ज आता तयार झालेल्या आहेत। या स्लीव्ज आता आपण आहे तशा साईडला ठेवून घेऊयात आणि बघा आता आपण बॅक पार्ट तयार करून घेऊयात। तर बॅक पार्ट तयार करण्यासाठी मला गळ्याला गळापट्टी लावायची आहे, म्हणून मी गळा हा उलटवून घेणार नाही तर बऱ्याचदा आपण काय करतो, ब्लाऊज पीसची ही सरळ बाजू आहे, सरळ बाजूवरती बघा आपण अशा पद्धतीने अस्तर ठेवतो आणि अस्तर जो काही गळा आहे अस्तरवरती ड्रॉ केलेला, तर बघू शकतात अशा पद्धतीने ब्लाऊज पीस सरळ ठेवतो आणि अस्तर त्यावरती ठेवून इकडे अशी पूर्ण एक स्टिच टाकून हे एक्स्ट्रा कपडा कट करून अस्तर हे आतमध्ये दुमडून घेतो आणि गळ्याला फिनिशिंग देतो। किंवा इथं खाली सुद्धा आपण तसंच करतो, पण मला तसं करायचं नाही, मला गळ्याला गळापट्टी लावायची आहे। तर मी हा ब्लाऊज पीस आहे, हा ब्लाऊज पीस उलटा ठेवते आणि त्याला डायरेक्ट अस्तर हे खाली पूर्ण अटॅच करून घेते। तर बघा ब्लाऊज पीस अशा पद्धतीने उलटा ठेवून घ्यायचा आणि उलटा ठेवून झाल्यानंतर पूर्ण गळ्यासहित पूर्ण अटॅच करून घ्यायचा आहे। तर बघा संपूर्ण अशी स्टिच टाकून अटॅच करून घ्यायचं आणि त्यानंतर हा जो काही एक्स्ट्रा कपडा आहे हा एक्स्ट्रा कपडा पूर्ण कट करून घ्यायचा। तर बघा पूर्ण एक्स्ट्रा कपडा हा कट करून घेतला। सेम करायचं तुम्ही, नाही जर तुम्हाला जर का असं करायचं नसेल डायरेक्ट सरळ ब्लाऊज पीसवरती अस्तर ठेवून गळ्याला स्टिच टाकून आतमध्ये अस्तर दुमडून गळ्याला फिनिशिंग देऊ शकतात। इथपर्यंत तुम्हाला समजलं? त्यानंतर आता आपण टक्स टाकून खाली पट्टी अटॅच करून घेऊयात। तर टक्स कसे टाकायचे, तर बघा जे काही 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे इथून ते 1.5 इंच शिलाई मार्जिन मार्क करायचं आणि हा जो काही सेंटर दिसतोय या सेंटर पासून तर हे शिलाई मार्जिन पर्यंत टेप असा फोल्ड करायचा आणि जिथं टेप फोल्ड झाला तिथं एक मार्क करायचं इथं। तर बघा सेंटर पासून किती आलं, तर 5.25 इंच। तर इकडून सुद्धा इकडे 5.25 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं इथं आणि इथून टक्सची उंची घ्यायची 4.5 इंच। इथून 4.5 आणि इकडून सुद्धा 4.5। तर या सेंटर पासून चेक करायचं की वरती पण आपलं 5.25च येतंय का। तर बघा इकडे पण 5.25च आलेलं आहे आणि इकडे पण चेक करायचं की 5.25च येतंय का, बरोबर लाईन आपली सरळ आलेली आहे। अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा चेक करून घ्या, म्हणजे टक्स तुमचे हे तिरकस होणार नाहीत। आणि अर्धा इंचचा जो काही आपला टक्स टाकणार आहोत तो तेवढा टक्स टाकून घ्यायचा। तर बघा इथून हा ब्लाऊज व्यवस्थित असा फोल्ड करायचा इथून
खालचा कपडा खूप बारीक आहे तर काळजीपूर्वक घ्यावा लागतो। कपडा खूप बारीक असेल तर काळजीपूर्वक टक्स घ्या, म्हणजे तो कपडा पण आपला येतोय का त्या टक्समध्ये ते चेक करा। तर बघा बरोबर मी त्या लाईनवरती फोल्ड केलं आणि इथून अर्धा इंचावरती एक स्टिच टाकते फोल्ड करून, म्हणजे टोटल आपला 1 इंचाचा टक्स बरोबर हा इथं टाकला जाईल अशा पद्धतीने। सेम तुम्हाला अशा पद्धतीने टक्स टाकून घ्यायचे आहेत। तर टक्स कसे टाकायचे हे तुम्हाला समजलं। एवढं नॉलेज तुम्हाला अगदी फ्रीमध्ये कोणीच दिलं नसतं। अगदी तुम्ही क्लास जरी केला तरी कोणीच एवढं एकच वाक्य दोन-दोनदा बोलून कोणी सांगत नाही। पण माझे प्रयत्न आहेत की तुम्ही सुद्धा घरी बसल्या छान शिकू शकता अगदी फिनिशिंगने ब्लाऊज कसा शिवायचा। तर बघा इकडे पण व्यवस्थित चेक करायचं की खालचा जो काही कपडा आहे तो टक्समध्ये येतोय का। तर जाड कपडा असेल तर तो येतो, पण बारीक कपडा असला तर कधी कधी सटकतो, त्यामुळे व्यवस्थित चेक करा टक्स टाकण्याआधी। हा कपडा खूप असा बारीक आहे। तर बघा टक्स पण आपले टाकून झालेले आहेत। आता खाली आपण पट्टी अटॅच करून घेऊया। त्यासाठी बघा 2 इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि त्या पट्टीला मी बघा इकडच्या साईडला 1/2 इंच इतकं दुमडून एक स्टिच टाकून घेतली आणि आता ही पट्टी आपल्याला अशी ठेवून घ्यायची आहे। तर बघा ही 1/2 इंच दुमडलेली बाजू वरती येऊ द्यायची, तर ती वरती दिसत आहे तशी ठेवायची आणि इथून आता आपल्याला अर्धा इंचावरती एक स्टिच टाकून घ्यायची आहे या पट्टीवरती पूर्ण। जिथं टक्स घेतलेले आहेत तिथं अशा बघा फक्त जिथं टक्स घेतलेले आहेत तिथं अशी अगदी 1/2 इंचाची एक अशी प्लेट्स टाकायची, म्हणजे ही पट्टी दुमडताना अशी गोळा होत नाही। तर बघा आता ही स्टिच टाकून झाल्यानंतर इथं कट देऊन घ्यायचे आहेत। जिथं आपण टक्स टाकलेले आहेत तिथं सुद्धा कट देऊन घ्यायचे। तर बघा तिथं एक मी अशा छोट्या छोट्या प्लेट्स टाकलेल्या आहेत पट्टीमध्ये आणि कट देऊन घेतले। कट देऊन झाल्यानंतर ही पट्टी अशी दुमडायची आणि आता इथं एक अशी दाबटीप टाकून घ्यायची आहे। दाबटीप टाकून झाल्यानंतर ही पट्टी अशी इकडे अस्तरच्या बाजूने पूर्ण दुमडायची आणि दुमडून त्यावरती एक अशी स्टिच टाकून घ्यायची पूर्ण। बघा अस्तरच्या बाजूने मी दुमडून घेतली आणि त्यावरती एक स्टिच टाकते। ही स्टिच आपण नंतर खोलतो त्यामुळे टाकताना जाडच टाका, खोलून आपण नंतर त्यावरती हात शिलाई टाकत असतो। दुमडून मी एक स्टिच टाकून घेतली। तर बघा पट्टी अटॅच करून झालेली आहे खाली आणि ही जी काही एक्स्ट्रा पट्टी ही आहे ही अशी कट करून घ्यायची। तर बघा आपलं टक्स टाकून आणि पट्टी अटॅच करून झालेली आहे। आता फक्त गळ्याला आपण गळापट्टी लावणार आहोत। तर पुढचा आणि मागच्या गळ्याला एकाच वेळेला गळापट्टी लावू, वेगवेगळी लावायची नाही। आता हा बॅकपार्ट आहे तसा साईडला ठेवून घेऊयात। तर बघा बॅकपार्ट आपला रेडी आहे, बॅकपार्ट आहे तसं साईडला ठेवून घेऊयात। स्लीव्स पण आपल्या रेडी आहेत। आता आपल्याला फ्रंट रेडी करून घ्यायचं आहे। तर बघा आता ह्या क्रॉस पट्ट्या आहेत, तर ज्या पद्धतीने आपण अटॅच केलेले होतं स्लीव्स त्याच पद्धतीने आपल्याला बॉटमला फिनिशिंग देऊन घ्यायची आहे। आणि बघा आता हे जे काही पार्ट्स आहेत तर हे काय करायचे, हे ब्लाऊज पीस बघा व्यवस्थित असे समोरासमोर ठेवायचे। तर ब्लाऊज पीसची उलटी बाजू ही वरती आहे आणि सरळ बाजू ही खाली आहे। आता त्यावरती आपण हे जे काही अस्तरचे पार्ट कट केलेले आहेत हे अस्तरचे पार्ट असे व्यवस्थित ठेवून घेऊयात। तर बघू शकता अशा पद्धतीने आणि हे अटॅच करून घ्यायचे आहेत
ब्लाऊज पीसला. हे ब्लाऊज पीसला अटॅच करून झाल्यानंतर एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा. सेम इथं सुद्धा तेच करायचं. ब्लाऊज पीस हे असे वरचा भाग असा उलटा ठेवायचा, म्हणजे हा पण उलटा झाला आणि हा पण उलटा झाला. आणि त्यावरती आता आपल्याला कटोरी ठेवून घ्यायची आहे. तर बघा अस्तरच्या कटोऱ्या आहेत त्या अशा ठेवून घ्यायच्या, अस्तरच्या कटोऱ्या व्यवस्थित, आणि पूर्ण ब्लाऊज पीसला अटॅच करून घ्यायच्या, म्हणजे एक एक स्टिच टाकून आणि एक्स्ट्रा कपडा कट करायचा. हे 4 पार्ट सेम करायचे, हे तर तुम्हाला माहितीच असेल. आणि आता काय करायचं, ब्लाऊज पीसची सरळ बाजू बघू शकतात, ही ब्लाऊज पीसची सरळ बाजू आहे आणि ही जी काही इकडची ब्लाऊज पीसची सरळ बाजू असे दोन्ही समोरासमोर ठेवायचे. स्लीव्जवरती कसं आपण केलं होतं, ब्लाऊज पीसच्या सरळ बाजूवरती पीस ठेवले, अस्तर ठेवलं आणि त्यानंतर खाली आपण बॉटमला एक एक स्टिच टाकली. तर बघा योगपट्टीला काय करायचं आहे, अशा समोरासमोर ठेवायच्या. ब्लाऊज पीसची बाजू ही सरळ वरती असली पाहिजे, ब्लाऊज पीसची सरळ बाजू वरती असली पाहिजे आणि त्यावरती अस्तर, हे जे काही अस्तरच्या योगपट्ट्या कट केलेल्या आहेत त्या ठेवायच्या आणि खाली बॉटमला एक एक स्टिच टाकायची. आणि हे जे काही 4 पार्ट आहेत हे व्यवस्थित ब्लाऊज पीसला अटॅच करून, ब्लाऊज पीस हा उलटा आहे आणि सरळ भाग खाली आहे, उलट्या ब्लाऊज पीसच्या उलट्या बाजूला हे 4ही पार्ट व्यवस्थित घ्यायचे की बरोबर येत आहेत का समोरासमोर ठेवायचे. नाही तर तुम्ही काय कराल, एकाच कडचे दोन्ही पार्ट तयार होऊन जातील. तर बरोबर बघा आता तर बघा ही जी काही मुंड्याकडची बाजू आहे ती बरोबर अपोजिट येते, म्हणजे ही जी काही गळ्याकडची बाजू आहे बघा बरोबर समोरासमोर येईल आणि इथं ही इकडची कटोरी जॉईन होईल आणि इकडे ही इकडची कटोरी जॉईन होईल, म्हणजे ही हुकाय पट्टी आणि गळ्याकडची बाजू बरोबर समोरासमोर आली. हे आहेत तशी व्यवस्थित अटॅच करून एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा. आता आपण क्रॉस पट्टीच्या इथं खाली बॉटमला एक एक स्टिच टाकून घेऊया. कपडा असला की फिनिशिंग अजून छान येते, पण हा कपडा असा एकदम सेंट्रिक जी काही डेली साडी असते त्या साडीवरचा कपडा आहे खूप असा बारीक आहे. तर बघा खालचा जो काही एक्स्ट्रा कपडा आहे तो एक्स्ट्रा कपडा व्यवस्थित कट करायचा. अशा पद्धतीने कट देऊन घ्यायचे. इकडे सुद्धा एक्स्ट्रा कपडा कट करायचा आणि कट देऊन घ्यायची. आणि हे जे काही योगपट्टी आहे ती बाहेरच्या बाजूला दुमडायची, बघू शकतात. सेम दोन्हीकडच्या योगपट्ट्या बाहेरच्या बाजूला दुमडायची आणि त्यावरती एक एक दाबटीप टाकून घ्यायची. दाबटीप टाकताना हे जे काही मार्जिन आहे ते अस्तरच्या बाजूला काढायचं. बघा अशा पद्धतीने अस्तरच्या बाजूला हे जे मार्जिन आहे एक्स्ट्रा ते अस्तरच्या बाजूला दुमडायचं आणि त्यावरती एक एक दाबटीप टाकून घ्यायची. बघा आता दाबटीप टाकून झालेली आहे. आता हे अस्तर ब्लाऊज पीसच्या खाली दुमडायचं. सेम दोन्ही साईडचं अस्तर ब्लाऊज पीसच्या खाली दुमडायचं, बघू शकतात अशा पद्धतीने. आणि हे अस्तर आता पूर्ण ब्लाऊज पीसला अटॅच करायचं अशा पद्धतीने आणि एक्स्ट्रा कपडा कट करायचा. तर इथपर्यंत लक्षात आलं. त्यानंतर हे जे काही 4ही पार्ट्स आहेत हे सुद्धा मी ब्लाऊज पीसला अटॅच करून एक्स्ट्रा कपडा कट करून घेते. बघा क्रॉस पट्ट्या मी व्यवस्थित अटॅच करून एक्स्ट्रा कपडा कट करून घेतला आणि त्यानंतर हे जे काही ब्लाऊज पीस होतं त्या ब्लाऊज पीसला जे काही आपण अस्तर कट केलेलं होतं ते सुद्धा अटॅच करून एक्स्ट्रा कपडा कट करून घेतला. तर तुम्हाला क्लिअर झालं असेल. तर बघा खूप सोपं आहे. प्रत्येक आपण जर का एकदम डिटेलमध्ये घेतला तर खूप मोठा व्हिडिओ होऊ शकतो, 1 ते 2 तासाचा. त्यामुळे बाकी गोष्टी तर ह्या बेसिक आहेत, तुम्हाला माहितीच असेल की ब्लाऊज पीसला अस्तर कसं अटॅच करायचं. त्यानंतर खाली क्रॉस पट्टींना फिनिशिंग देऊन खाली ब्लाऊज पीसच्या बाजूने अस्तर दुमडून अटॅच करून एक्स्ट्रा कपडासुद्धा कट करून घेतला. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे काही कटोरीचे टक्स आहेत
बघा अशा पद्धतीने हे जे काही कटोरीचे टक्स आहेत बघू शकतात, हे आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहे। जे काही आपण अर्धा इंच मार्जिन घेतलेला आहे बरोबर हा पॉईंट इथं असा मॅच करायचा आणि याच्यावरती उलट्या बाजूने एक स्टिच टाकायची अस्तरच्या बाजूने। इकडे सुद्धा सेम करायचं, असे जोडायचे हे दोन्ही पार्ट आणि बरोबर अर्धा इंचावरती अशी इकडे एक स्टिच टाकायची बघा इथून। तर चला आता आपण हे कटोरीचे टक्स टाकून घेऊया। बघा किती सुंदर पफ आलेला आहे कटोरीला। तर बघा तुम्ही बघू शकता कटोरीला सेम आता ही जी काही दुसरी कटोरी आहे इकडे सुद्धा व्यवस्थित हा टक्स आहे तिथं एक स्टिच टाकून घेऊया। तर बघा बरोबर जेवढा आपण मार्क केलं होतं बरोबर दोन्ही साईडने त्या मार्कवरतीच आपली स्टिच आलेली आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने ओपन करून बघायचं। तर बघा दोन्ही बाजूच्या कटोऱ्या किती छान अशा तयार झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही। आणि आता ह्या कटोऱ्या आपल्याला व्यवस्थित हे जे काही पार्ट आहेत तिथं अटॅच करून घ्यायचे आहेत। तर बघा आता हे साइड पार्ट आहेत, तर बरोबर साइड पार्ट वरती कटोरी बघा अशी उलटी ठेवायची, कटोरी उलटी ठेवायची आणि बरोबर अशी अर्धा इंच जे काही आपण मार्जिन घेतलेलं आहे बरोबर अर्धा इंचावरती एक स्टिच टाकून जोडून घ्यायची आहे। तर बरोबर बघा परफेक्ट आपली कटोरी येणार आहे, कमी किंवा जास्त होऊ द्यायची नाही किंवा कुठला तरी एक पार्ट जर का तुम्ही जास्त ओढून असा ताणला आणि स्टिच टाकली तर कुठला तरी एक पार्ट तुमचा कमी जास्त होईल। त्यामुळे तुम्हाला जोडताना काळजी घ्यायची, कुठलाही पार्ट तुम्हाला ओढून किंवा ताणून जोडायची नाही, व्यवस्थित घ्या आणि जोडा। अर्धा इंच जे काही मार्जिन आहे त्या अर्धा इंचावरतीच स्टिच टाकून घ्यायची, ताणून तुम्हाला अटॅच करायची नाही कटोरी। एक गोष्ट लक्षात घ्या, व्यवस्थित अटॅच करा, ताणल्यामुळे चुकू शकतो ब्लाऊज, कुठला तरी एक पार्ट कमी जास्त होतो। व्यवस्थित हळूहळू जोडा, सुई अडकलेली राहू द्या आणि मग नंतर कपडा फिरवायचा। बघा आणि त्यावरती परत एक डबल स्टिच टाकून घ्यायची। बघा अगदी इक्वल आपलं कटोरी जोडून झालेली आहे, कुठलाही पार्ट कमी किंवा जास्त झालेला नाही। सेम पद्धतीने तुम्हाला सुद्धा असंच फिनिशिंग ब्लाउज मध्ये देऊन घ्यायचं आहे, डबल स्टिच टाकून घ्यायची। व्यवस्थित डबल स्टिच टाकताना चेक करायचं की खाली कपडा व्यवस्थित आहे की त्याच्यात क्रीज पडत आहेत, ही गोष्ट तुम्हाला चेक करायची आहे। बरोबर अर्धा इंच मार्जिन जाऊ द्यायचं। बघू शकतात अशा पद्धतीने जोडून झाल्यानंतर हा पार्ट आपला असा येईल। बघा गळ्याची बाजू सुद्धा किती परफेक्ट आली, कटोरीचा पफ तर अगदी सुंदर आलेला आहे, खूप छान असा ब्लाउज फिटिंगला बसेल आणि बघा आपले पार्ट पण व्यवस्थित आले। सेम पद्धतीने आता दुसऱ्या साईडची जी कटोरी आहे ती जोडून घ्यायची। तर बघा आता हा साइड पार्ट आहे तसा सरळ घ्यायचा आणि त्यानंतर हा कटोरीचा पार्ट त्यावरती उलटा ठेवून बरोबर अर्धा इंच इतकं मार्जिन जाईल असं व्यवस्थित न ओढता न ताणता अटॅच करून घ्या। सुई अडकलेली राहू द्यायची आणि त्यानंतर कपडा फिरवायचा, ही गोष्ट लक्षात घ्या।
अगदी इक्वल आलेले आहेत आपले दोन्ही पार्ट. कोणताही पार्ट कमी किंवा जास्त झालेला नाही. तुम्ही जर का अशाच पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग केला तर ब्लाऊज अगदी परफेक्ट येईल. फिनिशिंगसुद्धा आणि फिटिंगसुद्धा. डबल स्टिच टाकून घ्यायची. बघू शकतात इकडे सुद्धा बघा अगदी सुंदर अशी आपली कटोरी अटॅच करून झालेली आहे. दोन्ही साईडची कटोरी. आता आपल्याला योकपट्टी अटॅच करून घ्यायची आहे. बघू शकता. आता ह्या ज्या काही आपण योकपट्टी तयार करून घेतलेल्या आहेत, या योकपट्टी व्यवस्थित आहे तशा अटॅच करून घ्यायच्या. बघू शकता इथून योकपट्टी हा जो काही वरचा पार्ट आहे हा सरळ राहू द्यायचा आणि योकपट्टी त्यावरती अशी उलटी ठेवायची आणि उलटी ठेवून बरोबर बघा जे काही आपण अर्धा इंच मार्जिन घेतलेलं आहे ते व्यवस्थित आपण जाऊ द्यायचं. अर्धा इंच स्टिचमध्ये जाऊ द्यायचं आहे. सेम दुसऱ्या साईडची सुद्धा योकपट्टी अशीच जोडायची. अशा पद्धतीने उलटी ठेवायची आणि अर्धा इंच मार्जिन हे स्टिचमध्ये जाऊ द्यायचं. डबल स्टिच टाकायची. तर बघा पट्टी अटॅच करून झालेली आहे. इकडे जी काही एक्स्ट्रा पट्टी दिसते ती आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायची. बघा इथून बरोबर इक्वल पार्ट तयार करून घ्यायचे. सेम पद्धतीने इकडची सुद्धा पट्टी अटॅच करून घ्यायची. व्यवस्थित वरचा पार्ट सरळ ठेवायचा. खालची योकपट्टी त्यावरती उलटी ठेवायची आणि बरोबर अर्धा इंच जे काही आपण मार्जिनमध्ये घेतलेलं आहे बरोबर त्यावरती एक स्टिच. तर बाई हे इकडची पण पट्टी अटॅच करून झाली. एक्स्ट्रा जी काही पट्टी उरलेली आहे ती बरोबर कट करा. अशा पद्धतीने बघा कट केली. अशा पद्धतीने बघू शकतात. ब्लाऊज खूप सुंदर आलेला आहे. फिटिंग सुद्धा तेवढीच छान बसणार आहे. बघू शकता हुकाई पट्टी सुद्धा इक्वल आलेली आहे. आता आपल्याला हुकाई पट्टी लावून घ्यायची आहे. तर आपण तुमच्या हाताच्या किंवा आपल्या हाताच्या उजव्या हाताला जो काही पार्ट येईल त्याला हुक पट्टी लावून घ्यायची आणि आपल्या हाताच्या डाव्या हाताच्या बाजूला जो काही पार्ट येईल त्याला आईपट्टी लावायची. आलं लक्षात. उजव्या हाताला जो काही पार्ट येईल त्याला हुक पट्टी आणि डाव्या हाताला जो काही पार्ट येईल त्याला आईपट्टी. अशा हुक आईपट्टी लावून घ्यायची आहे. तर सगळ्यात आधी हुक पट्टी लावून घेऊयात. हुक पट्टीसाठी मी 2.25 इंचाची पट्टी घेतली आणि ती पट्टी आता अशी फोल्ड करायची. फोल्ड करून झाल्यानंतर खाली योकपट्टीच्या साईडने सुद्धा खाली अर्धा इंच अशी फोल्ड करायची. योकपट्टीच्या साईडने लावायची. खाली फिनिशिंग देण्यासाठी अर्धा इंच फोल्ड करायची खालच्या बाजूला आणि त्यावरती एक जेवढं मार्जिन आपण घेतलेलं आहे अर्धा इंच तेवढी स्टिच टाकून घ्यायची. त्यानंतर आता इथं छोटे छोटे कट देऊन घ्यायचे.
बघा असे छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे। हे जे काही एक्स्ट्रा दोरे असतील ते कट करायचे। त्यानंतर पट्टी बाहेरच्या बाजूने दुमडायची अशा पद्धतीने। बाहेरच्या बाजूने दुमडून झाल्यानंतर त्यावरती एक टीप टाकायची, दाबटीप। शिलाई मार्जिन हे पट्टीच्या बाजूने असं बाहेर दुमडायचं, बाहेरच्या बाजूने। दाबटीप टाकून झाल्यानंतर ती पट्टी आता इकडे अस्तरच्या बाजूने दुमडून एक टीप टाकून घ्यायची। बघा ती पट्टी आता इकडे अस्तरच्या बाजूने अशी दुमडायची व्यवस्थित आणि आता एक टीप टाकून घ्यायची आहे। पहिले टीप लॉक करायची व्यवस्थित। अशा पद्धतीने आपली पट्टी अटॅच झाली, हुक पट्टी। आता आई पट्टी लावून घ्यायची। तर आई पट्टी अस्तरच्या बाजूने लावायची, उलट्या बाजूने आई पट्टी लावायची। तर आई पट्टीसाठी मी 3 इंचाची पट्टी घेतलेली आहे, 3 ते 3.5 इंचाची, आणि तिला बघा मी अशी फोल्ड केली। फोल्ड करून अस्तरच्या बाजूवरती पट्टी ठेवते उलट्या बाजूने आणि व्यवस्थित खाली योकपट्टीच्या बाजूने अर्धा इंच खाली फोल्ड करते। जशी आपण हुक पट्टी अटॅच केली तेव्हा कसं अर्धा इंच खाली फोल्ड केलं, सेम पद्धतीने खाली अर्धा इंच फोल्ड केलं इथं सुद्धा। आणि त्यावरती आता मी इकडे एक स्टिच टाकून घेते। तुम्ही सुद्धा सेम करायचं। बरोबर जे काही मार्जिन असेल तेवढं मार्जिन घेऊन एक स्टिच टाकायची। कट द्यायचे। कट शिलाईच्या पुढे जाता कामा नये, नाहीतर तुमचं शिलाई कट होऊन तिकडे ब्लाऊज कट होऊ शकतो। आता बाहेरच्या बाजूने पट्टी दुमडायची, त्यावरती एक दाबटीप टाकायची। शिलाई मार्जिन बाहेरच्या बाजूने आलं पाहिजे। खाली जे काही पाव इंच शिलाई मार्जिन असेल, अर्धा पाव इंच ते दाबटीप टाकून झाल्यानंतर एक्स्ट्रा दोरे कट करून घ्यायचे लगेच। आणि आता इथून पट्टी फोल्ड करायची। तर पट्टी फोल्ड करताना कशी करणार, तर बघा अर्धा इंच अस्तरची जी काही बाजू आहे बघा, अर्धा इंच इकडे एक्स्ट्रा सोडायची, इकडे एक्स्ट्रा सोडली। तुम्हाला सुद्धा अर्धा इंच पट्टी एक्स्ट्रा सोडायची आहे। ज्यांनी कोणी आधी ब्लाऊज शिवले असतील तर त्यांना समजलं असेल, पण जे कोणी नवीन असतील तर त्यांनी त्यांच्या जुन्या ब्लाऊजवरती बघा आयपट्टी अर्धा इंच बाहेरच असते। अशा पद्धतीने आयपट्टी अर्धा इंच इकडे सोडायची आणि त्यानंतर इथून एक स्टिच टाकून घ्यायची। तर आता इथं काय करायचं, तुम्हाला जर का मशीनचे आय टाकायचे असतील, मशीनचे आय बनवायचे असतील, तर तुम्ही याच्या सेंटरमधून स्टिच टाकायची। सेंटरमधून म्हणजे तुम्हाला इकडे मशीनने घरं बनवता येतील हुक अडकवायला। पण समजा जर का तुम्हाला हाताचे आय बनवायचे आहेत तर डायरेक्ट तुम्ही इकडे अशी एक स्टिच टाकून घेऊ शकतात। तर आता मला इथं हाताचे आय बनवायचे आहेत म्हणून मी डायरेक्ट स्टिच टाकते।
तर बघा आयपट्टीसुद्धा आपली अटॅच करून झालेली आहे. तर बऱ्याच जणींना प्रश्नसुद्धा पडेल की आयपट्टी ही विदाऊट वाटते, आयपट्टी जर का ब्लाऊज पीसची लावली तर चालेल का? तर इथं मी अस्तरची लावलेली आहे, परंतु तुम्हाला जर का ब्लाऊज पीसची लावायची असेल तर तुम्ही लावू शकतात. परंतु आता काय आहे, ब्लाऊज पीस हे खूप बारीक येतात आणि आपण जेव्हा पहिल्या 1-2दा ब्लाऊज घालतो तेव्हा ब्लाऊज घातल्यानंतर हुक अडकवतो, तर ब्लाऊज पीस खूप लूज आल्यामुळे आताचे ब्लाऊज पीस खूप लूज येतात. त्यामुळे जे काही आय आहेत किंवा ब्लाऊजमध्ये आपण जेव्हा हुक अडकवतो तर ब्लाऊज खूप खराब होतो, पट्टी पूर्ण कामातून जाते. 1-2दा अडकवलं की पट्टी अशी फाटत जाते. तुम्ही जर का अस्तरची आयपट्टी लावली तर ब्लाऊज हा फाटत पण नाही. जेवढा ब्लाऊज तुमचा टिकेल तेवढी तुमची ही पट्टीसुद्धा तशीच्या तशी राहील. त्यामुळे तुमची इच्छा, बाकी तर मी तर सगळ्या ब्लाऊजमध्ये अस्तरचीच आयपट्टी लावते. याच्या आधीचे सुद्धा व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकतात. किती जरी छान ब्लाऊज असला तरी मी अस्तरचीच आयपट्टी लावते. पण समजा एखादा ब्लाऊज पीस जर का खूप रफ असेल आणि तो खराब होणार नाही असं आपल्याला वाटत आहे, तेव्हा आपण ब्लाऊज पीसची आयपट्टी लावू शकतो. ही गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली? तर चला आता पुढे जाऊया. तर बघा आता हुक आयपट्टी अटॅच करून झालेली आहे. त्यानंतर आता ह्या बरोबर एकमेकांवर अशा इक्वल ठेवायच्या पट्ट्या, बघू शकतात अशा. आणि हे जे काही एक्स्ट्रा कपडा उरलेला आहे पट्ट्यांचा वरती, तो व्यवस्थित कट करायचा इथून. अशा पद्धतीने बघा एक्स्ट्रा कपडा मी कट केला. आता आपण काय करूया, फ्रंट आणि बॅक गळा जो काही मागचा पुढचा गळा आहे त्याला मी बोलली होती की आपण सोबतच गळापट्टी लावूयात. तर आता सगळ्यात आधी आपण हे जे काही फ्रंट आणि बॅक पार्ट आहेत ते व्यवस्थित जोडून घेऊयात. बघा मागचा पार्ट हा असा सरळ ठेवा आणि पुढचा पार्ट त्यावरती उलटा ठेवा अशा पद्धतीने. आणि गळ्याची बाजू गळ्याकडेच आली पाहिजे, नाहीतर तुमच्याकडून काय होईल, तुम्ही बॅक पार्ट सरळ ठेवणार आणि हा पार्ट जेव्हा असा उलटा ठेवायला जाणार तेव्हा तुमच्याकडून न चुकत मुंड्याची बाजू गळ्याच्या बाजूलाही चालली जाईल. म्हणजे अशा पद्धतीने बघा, अशा पद्धतीने तुम्ही जोडायला जाल म्हणजे हुक पट्टीची बाजू फिटिंगकडे येऊन जाईल आणि मुंडा तुमचा गळ्याकडे येईल. तर एक गोष्ट लक्षात घ्या, गळ्याकडची बाजू गळ्याकडेच आली पाहिजे अशा पद्धतीने, मुंड्याची बाजू मुंड्याकडे. अशा छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. नवीन शिकत असाल तर तुमच्याकडून अशा चुका होतील, त्यामुळे मी तुम्हाला आधीच सांगते. तर बघा अशा छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली तर आपला ब्लाऊज चुकणार नाही. आता आपल्याला अर्धा इंचावरती इथं स्टिच टाकून शोल्डर जॉईन करून घ्यायचे आहे. इथं बघा माझं गळ्याला फिनिशिंग दिलेलं नाही म्हणून शोल्डर थोडं मागे पुढे जरी झालं तरी चालेल. परंतु तुमचं जर का गळ्याला फिनिशिंग देऊन झालेलं आहे तर तुम्हाला काळजी घ्यायची आहे की शोल्डर जोडताना व्यवस्थित इक्वलच आलं पाहिजे, मागे पुढे होऊ द्यायचं नाही, याची काळजी घ्यायची. डबल स्टिच टाकायची. सेम इकडे सुद्धा त्याच पद्धतीने व्यवस्थित शोल्डर इक्वल ठेवायचे. डबल स्टिच टाकून कट करायचं. बघा आता शोल्डर जोडून झालेले आहेत दोन्हीकडचे. अशा पद्धतीने. तर बघा थोडंफार असं जे काही एक्स्ट्रा असेल ते मी कट करून घेईल, पण अगदी इक्वल आलेलं आहे. अगदी एक लाईन इतकंच थोडासा फरक वाटतोय, बाकी नाही. इकडे तर इक्वलच आलेलं आहे, बघू शकता तुम्ही. जर का कटिंग परफेक्ट असेल ना तुमची, तर तुमची स्टिचिंगमध्ये सुद्धा काहीच प्रॉब्लेम येणार नाही. कटिंग व्यवस्थित करा ब्लाऊजचं, स्टिचिंगसुद्धा व्यवस्थितच येईल आणि त्यानंतर फिटिंगसुद्धा ब्लाऊजचं छान येईल. एक गोष्ट तुम्हाला इथं क्लिअर झाली.
आता आपण गळापट्टी जोडून घेऊयात. तर बघा त्यासाठी बघा अशा पद्धतीने क्रॉसपट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. गळापट्टी जोडताना कधीही क्रॉसपट्टीच काढायची. जर का तुम्हाला गळ्याला पायपिंग जरी करायची असेल तरीसुद्धा आणि गळापट्टी जरी लावायची असेल तरीसुद्धा तुम्हाला क्रॉसपट्ट्याच काढून घ्यायच्या आहेत. एक चौकोन कपडा घ्यायचा आणि चौकोन कपडावरती अशा तिरकस पट्टीने लाईन ड्रॉ करायच्या आणि अशा पद्धतीने क्रॉसपट्ट्या काढून घ्यायच्या. इथपर्यंत लक्षात आली? एक-एकच इंचाच्या क्रॉसपट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. आणि आता आपण यांना जोडून घेऊयात. तर त्या कशा जोडायच्या ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. तर बघा आता काय करायचं, ही जी काही क्रॉसपट्टी आहे, तर बघा ही क्रॉसपट्टीची या दोन्ही ज्या काही क्रॉस बाजू आहेत त्या बघा अशा ठेवायच्या. अशा पद्धतीने क्रॉसपट्टीच्या क्रॉस बाजू ठेवायच्या आणि बरोबर एक एक स्टिच त्यांच्यावरती टाकून घ्यायची. इथून सांगितलेल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने त्या पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत. आणि बघा हे जिथं कुठं क्रॉस जात असेल तिथं असं व्यवस्थित कट करून घ्या. तर बघा अशा पद्धतीने पट्टी ही अटॅच होईल. सेम तुम्हाला करून घ्यायची. त्यानंतर आता इकडे ही पट्टी अशी क्रॉस ठेवायची. हे जे काही मार्जिन गेलेलं आहे हे मार्जिन सर्व पट्टींचं एकाच बाजूला आलं पाहिजे याची काळजी घ्यायची. करायचा बघा बरोबर अशी पट्टी ही तयार होत चालते. त्यानंतर इकडे सुद्धा जेवढ्या तुम्हाला पट्ट्या लागणार आहेत, जेवढी पट्टी तुम्हाला लागेल त्या हिशोबाने तुम्ही तेवढी पट्टी अशाच पद्धतीने तयार करून घ्या. तर तुम्हाला लक्षात आलंच असेल की क्रॉस पट्टे ह्या कशा जॉईन करायच्या. व्हिडिओ एकदा नाही परत बघा. एवढं डीपमध्ये तुम्हाला कोणीच सांगणार नाही. खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ होता की ताई संपूर्ण स्टिचिंग दाखवा कटोरी ब्लाऊजचं. तर मी तुमच्या रिक्वेस्टनुसार संपूर्ण स्टिचिंग दाखवत आहे. अगदी स्टेप बाय स्टेप बघू शकतात. अशा पद्धतीने हवी तेवढी पट्टी तुम्ही तयार करून घेऊ शकता. हे बघा अगदी परफेक्ट पट्टी तयार झालेली आहे. जेवढी हवी तेवढी, हे बघा मला हवी तेवढी पट्टी मी तयार करून घेतलेली आहे. आता ही एक पट्टीची जी काही एका साईडची बाजू आहे ही बाजू 1/2 इंच इतकी आतमध्ये दुमडून त्यावरती एक स्टिच टाकून घ्यायची. हे जे काही जोड आपण दिलेले आहेत ते असे वेगळे वेगळे करायचे. बघा ते जोड पहिले असे वेगळे वेगळे करायचे आणि त्यानंतर ती पट्टी दुमडायची. प्रत्येक जोड तसाच करायचा. तर बघा मी पूर्ण पट्टी तयार करून घेतली. आता आपण गळ्याला पट्टी अटॅच करून घेऊया. तर बघा ब्लाऊज हा असा सरळ घ्यायचा, गळ्याची बाजू घ्यायची आणि त्यानंतर पट्टीची जी काय आपण हे 1/2 इंच आतमध्ये दुमडलेलं आहे हे वरती ठेवायचं आणि इथून आता पट्टी आतमध्ये 1/2 इंच फोल्ड करायची आणि गळ्याला गळापट्टी लावायला सुरुवात करायची.
व्यवस्थित जेवढं मार्जिन जाऊ द्यायचं आहे तेवढं बरोबर गेलं पाहिजे। तुम्ही जर का याच्यात छोट्या छोट्या अशा प्लेट्स घेतल्या तरी चालेल, पट्टीला लूक अजून छान येतो, छान फिनिशिंगने पट्टी अटॅच होते। पण समजा तुम्हाला जर का पायपिंग करायची आहे तेव्हा तुम्ही ह्या प्लेट्स घ्यायच्या नाही, तुमचं पायपिंगचं फिनिशिंग चुकेल। नाही तर फक्त तुम्हाला गळापट्टी अटॅच करायची असेल तेव्हाच तुम्ही फक्त हे छोट्या छोट्या प्लेट्स टाकायच्या। आता हे जे काही शोल्डर आहेत हे दोन्ही शोल्डर वेगळे वेगळे करायचे असे। शोल्डर परत वेगळे वेगळे करायचे व्यवस्थित सांगितलेल्याप्रमाणे। आता इथून पट्टी कट करायची। तर बघा पट्टी अटॅच करून झालेली आहे। तर बघा गळापट्टी अटॅच करून झालेली आहे। आता इथं पूर्ण हा जो काही एक्स्ट्रा कपडा दिसतोय तो एक्स्ट्रा कपडा कट करून छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे। ज्या पद्धतीने आपण स्लीव्ज ह्या पट्टी जोडत होतो तेव्हा कट्स दिले होते त्या पद्धतीने तुम्हाला सुद्धा कट्स देऊन घ्यायचे आहेत। कट देऊन झाल्यानंतर पट्टी बघा आता अशा पद्धतीने पूर्ण ही बाहेरच्या बाजूने दुमडायची अशी, आणि बाहेरच्या बाजूने पूर्ण दुमडून त्यावरती एक दाबटीप टाकायची। अशा पद्धतीने पूर्ण पट्टी ही बाहेरच्या बाजूने दुमडून घ्यायची आहे इथं बघा अशी, आणि पूर्ण एक त्यावरती एक दाबटीप टाकून घ्यायची। तर बघा पट्टी बाहेरच्या बाजूने दुमडून पट्टीवरती दाबटीप टाकून झालेली आहे। आता ही पट्टी पूर्ण आतमध्ये दुमडायची अशी, आणि त्यावरती पूर्ण अशी एक स्टिच टाकून घ्यायची आहे। अशा पद्धतीने पूर्ण आतमध्ये दुमडायची। बघू शकतात अशी आतमध्ये पूर्ण पट्टी दुमडायची आणि तिथून पूर्ण अशी एक स्टिच टाकून घ्यायची आहे। तर बघा अशा पद्धतीने पूर्ण पट्टी आतमध्ये दुमडून स्टिच मी टाकून घेते। तुम्हाला सुद्धा अशाच पद्धतीने आतमध्ये पट्टी दुमडून इथून पूर्ण अशी स्टिच टाकून घ्यायची आहे गोल। तर बघा पट्टी आतमध्ये दुमडून बघा मी अशा पद्धतीने स्टिच टाकून घेतली। त्यानंतर 2 स्टिच अशा मी बरोबर सारख्या अंतरावर टाकून घेतलेल्या आहेत। त्यानंतर तुम्ही गळ्याचं फिनिशिंग सुद्धा बघू शकतात पुढच्या आणि मागच्या। त्यानंतर तुम्ही शोल्डर पट्टी आपण जिथं जोडलेली आहे त्याचं फिनिशिंग सुद्धा बघू शकतात। इथून बघा अशा मोकळ्या करून घ्यायच्या। आता इथं आपण स्लीव जोडू तर एकदम आतलं फिनिशिंग सुद्धा आणि बाहेरचं फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर दिसेल। तर कशा पद्धतीने तुम्हाला गळापट्टी जोडून घ्यायची आहे तुमचं लक्षात आलंच असेल। आता आपण याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाइपिंग कशी लावायची ते बघून घेऊयात। तर त्याचा व्हिडिओ सुद्धा मी शेअर करणार आहे। बघू शकतात फ्रंट पार्ट आपला किती परफेक्ट आलेला आहे। घातल्यानंतर ब्लाउज फिटिंगला अगदी सुंदर बसेल। बघू शकता आता आपल्याला स्लीव्ज अटॅच करून घ्यायच्या आहेत। तर बघा स्लीव्ज जोडण्यासाठी हा फ्रंट पार्ट आहे आणि हा बॅक पार्ट आहे। तर आपल्याला चेक करायचं आहे स्लीव्ज आपण कशी जोडणार आहोत। तर उलटी ठेवून अशी जोडूयात, उलटी ठेवून जोडायची असते स्लीव्ज।
आता आपण चेक करून घेऊयात की फ्रंट खोल भाग कुठे येतोय, तर खोल भाग इकडे पाठीमागे येतो, तर ही स्लीव्ज आपल्याला लागणार नाही. तर आता आपण ही स्लीव्ज चेक करून घेऊयात. ही आता आपण अशी जोडणार आहोत. त्याआधी बघू शकतात खोल भागा पुढे येणार आहे बरोबर, म्हणजे बाहीचा जो काही खोल भाग आहे मुंड्याला आकार दिलेला तो पुढे आला पाहिजे. त्यानंतर बाही जोडताना खालीवर होतात, तर ते का होतात हे सुद्धा आपण बघूया. बाही जोडून घेण्याआधी बाही व्यवस्थित चेक करायची, कमी किंवा जास्त तर नाही. तर बघा अगदी इक्वल आहे. त्यानंतर ब्लाऊजचे जे काही साईड पार्ट आहेत हे सुद्धा व्यवस्थित मोजून घ्यायचे, चेक करून घ्यायचे की इक्वल आहेत की कमी जास्त आहेत. कुठला तरी एक पार्ट जास्त असेल तर त्याला तुम्ही इथून व्यवस्थित आकार देऊन कट करून घ्या. बघा अगदी इक्वल आहेत आणि स्लीव्जसुद्धा इक्वल आहे. स्लीव्ज पण जी जास्त असेल ती एक्स्ट्रा कट करून घ्या. आता ब्लाऊज हा असा सरळ ठेवायचा आणि त्यावरती ही जी काही स्लीव्ज आहे स्लीव्ज अशी उलटी ठेवायची आणि इथून जोडायची. तर एक गोष्ट इथं लक्षात घ्या, स्लीव्जचा फ्रंट मुंडा फ्रंटकडेच आला पाहिजे आणि बॅक मुंडा बॅककडेच आला पाहिजे. हे तुम्ही चेक करायचं. तर ते कसं चेक करायचे हे सुद्धा मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. आता स्लीव्ज ही आहे तशी ठेवायची. हा ब्लाऊजचा पार्ट सरळ ठेवायचा, स्लीव्ज अशी उलटी ठेवायची आणि इथून पूर्ण अशी अर्धा इंचावरती स्टिच टाकून घ्यायची आहे. अशी पूर्ण बघू शकतात अगदी इक्वल आपली स्लीव्ज आलेली आहे, कमी किंवा जास्त नाही. सेम इकडे सुद्धा त्याच पद्धतीने ब्लाऊज असा सरळ ठेवायचा, स्लीव्ज उलटी ठेवायची. आता ही ती स्लीव्ज आपली चेक करून झाली म्हटल्यावरही बरोबर येईल. आणि इथं फ्रंट आणि बॅक लिहिलं होतं बघा, अगदी बरोबर आलेलं आहे. इथून सुद्धा स्लीव्ज अशी उलटी ठेवायची आणि पूर्ण अशी अर्धा इंच जे काही आपलं मार्जिन आहे त्या अर्धा इंचावरती बरोबर अशी एक स्टिच टाकून घ्यायची. अशी पूर्ण अर्धा इंचावरती इथून पूर्ण अशी स्टिच टाकून घ्यायची आहे, इकडे आणि इकडेही सुद्धा. तर बघू शकता तुम्ही ह्या स्लीव्ज अशा उलट्या ठेवून मी इथं बघा अर्धा इंचावरती अशी पूर्ण स्टिच टाकून स्लीव्ज ही बरोबर जोडून घेतलेली आहे. डबल स्टिच टाकून घेतली आणि इकडे सुद्धा सेम त्याच पद्धतीने डबल स्टिच टाकून अर्धा इंचावरती स्लीव्ज जोडून घेतल्या. आता आपण या स्लीव्जला जेव्हा असं बाहेरच्या बाजूने दुमडू तर बघा अगदी परफेक्ट आलेल्या आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला सुद्धा अशाच पद्धतीने स्लीव्ज जोडून घ्यायच्या आहेत. हे बघा स्लीव्ज जोडून झालेल्या आहेत. आता हा ब्लाऊज आपल्याला असा उलटा ठेवायचा आहे आणि ब्लाऊजची फिटिंग करून घ्यायची आहे. तर बघा अगदी मार्जिन वगैरे आपलं एकदम परफेक्ट गेलेलं आहे. ब्लाऊजमध्ये कुठेही काही कमी किंवा जास्त झालेलं नाही. आता आपल्याला ब्लाऊजची फिटिंग करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने हा ब्लाऊज व्यवस्थित असा सरळ ठेवायचा आणि इथून आता आपल्याला मापे टाकून घ्यायची आहेत. इथून बघा पूर्ण ब्लाऊजची मापे टाकून घेऊया. तर बघा दंडघेर आहे 5.5 इंच. तर ही बाही व्यवस्थित अशी ठेवायची, अशी जोडायची आणि या सेंटरमधून आपल्याला इथून 5.5 इंचावरती मार्किंग करायचं. तुमचा जो काही दंडघेर असेल त्या दंडघेरचा निम्म तुम्ही टाकून घ्यायचं आहे. तर बघा इथून मी 5.5 इंचावरती एक मार्किंग केलं. आता इथून आय पट्टीकडून मी चेस्टचं मार्किंग टाकते. तर आय पट्टीकडून तुमचं जे काही छातीचं मार्किंग असेल ते टाकायचं. तर बघा इथून मी आता 9 इंचावरती एक मार्किंग करते. 35 इंच आपली छाती होती, तर अस्तरचा ब्लाऊज आहे, थोडा लूज जरी ठेवला अगदी 1/2 इंच इतकं तरी चालतो. तर बघा चौथा भाग टाकला. त्यानंतर कमर टाकून घ्यायचं आहे. तर कमर होतं 32, कमरेचा चौथा भाग टाकते आय पट्टी सोडून. तर 8 इंच जो काही तुमचं कमर असतील त्या कमरेचा तुम्ही चौथा भाग टाका.
त्यानंतर इकडे सुद्धा मी कमर 8 इंचावरती टाकून घेते, बघू शकता। थोडा लूज जरी ठेवला तरी चालतो अस्तरचा ब्लाऊज, ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे। अस्तरचा ब्लाऊज असेल तर थोडा लूज जरी ठेवला तरी चालतो। आता इकडे हुक पट्टीकडून 8.5 इंचावरती एक मार्किंग करते, बघू शकतात। आणि त्यानंतर दंडघेर आहे 6.25 इंच, बरोबर स्लीवची अशी जोडायची आणि सेंटरमधून 6.25 इंचावरती एक मार्किंग करायचं इथून। 6.25 इंचावरती एक मार्किंग केलं। आता पट्टीने ह्या दोन्ही लाईन अशा स्ट्रेट ड्रॉ करून घेते। तर बघा, एका ताईला फिटिंगचा प्रॉब्लेम होता, तर त्यांची फिटिंग लाईन ही सरळ येत नाही, तर ते हा व्हिडिओ बघू शकतात। व्यवस्थित जर का तुम्ही कटिंग परफेक्ट केलेलं असेल ना, तर तुमच्या ब्लाऊजचं स्टिचिंग आणि फिटिंग सुद्धा परफेक्ट येईल। तर बघा, बरोबर स्ट्रेट लाईन आपली आलेली आहे, तर इथं सुद्धा अशीच स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची। बघा, अशा पद्धतीने। तर बघा, इकडे सुद्धा स्ट्रेट लाईन आलेली आहे। तर ते ज्या ताईंना फिटिंगमध्ये प्रॉब्लेम येत होता, तर त्यांनी बघू शकतात अशाच पद्धतीने तुम्हाला मापे टाकून घ्यायची आहेत। आता हे जे काही मार्किंग केलेलं आहे याच्यावरती एक एक स्टिच टाकून घेते। तर आता मी इथं ब्लाऊजला ओव्हरलॉक करणार आहे म्हणून डायरेक्ट उलटा केला, तर तुम्ही ब्लाऊज सरळ ठेवून पहिले जोडून घ्या आणि त्यानंतर ब्लाऊज उलटा करा, म्हणजे तुमचं ब्लाऊजला इकडे फिनिशिंग येईल, समजलं? तर बघा, तर तुमच्याकडे ओव्हरलॉक असेल तर तुम्ही डायरेक्ट करा, मला ओव्हरलॉक करायचं आहे ब्लाऊजला म्हणून मी डायरेक्ट ब्लाऊज उलटा केला व्यवस्थित। आता हे दोन्ही पार्ट जोडून घेते इक्वल, आणि आता इथून जे काही मी हे मार्क केलेली आहे स्ट्रेट लाईन, त्यावरती दोन्ही बाजूला एक एक स्टिच टाकून घेते। तर बघा, इथं मी एक एक स्टिच टाकून घेतलेले आहेत। आता ही आपली मेन फिटिंग आहे आणि हे जे काही एक्स्ट्रा उरलेलं आहे इथं आपल्याला पाव ते अर्धा इंचावरती जेवढ्या स्टिच बसतील तेवढ्या स्टिच टाकून घ्यायच्या आहेत। आणि बघा, इथं आपले बाहीचे जोडसुद्धा अगदी परफेक्ट आलेले आहेत। तर ज्यांना कोणाला बाहीचे जोड खालीवरती होतात, फिटिंगमध्ये प्रॉब्लेम येतो, तर त्यांनी मी सांगितलेल्याप्रमाणे साईड पार्ट आणि बाही जोडताना व्यवस्थित चेक करून बाही जोडा, म्हणजे तुमचे हे बाहीचे जोड इक्वल येतील। बघू शकतात, इकडे सुद्धा आपले सेम आलेले आहेत आणि इकडे सुद्धा आपले बाहीचे जोड सेम आलेले आहेत, बघू शकतात व्यवस्थित। तर आजचा ब्लाऊज आपला इथं स्टिच करून झालेला आहे। आता बघा, व्हिडिओ खूप लॉंग होईल, आता मी इथं जेवढ्या स्टिच बसतील तेवढ्या टाकून ब्लाऊजला ओव्हरलॉक करून घेईल आणि हुक आय करून घेईल। तर बघा, आजचा ब्लाऊज आपला इथं कंप्लीट झालेला आहे। तर तुमच्या रिक्वेस्टनुसार मी तुम्हाला आजच्या ब्लाऊजचं संपूर्ण स्टिचिंग दाखवलेलं आहे, अगदी स्टेप बाय स्टेप, कुठलाही पॉईंट मिस न करता जेवढं माझ्याकडनं शक्य झालं तेवढं मी तुम्हाला दिलेलं आहे। आता या ब्लाऊजचं थोडं जे काही काम आहे मी ते करून घेईल आणि आजचा व्हिडिओ मी इथं थांबवते। तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा। तर मैत्रिणींनो, बघू शकतात ब्लाऊजचं फिटिंगसुद्धा खूप परफेक्ट येणार आणि फिनिशिंग तर अगदी सुंदर आलेलं आहे। तर तुम्हाला सुद्धा अशाच पद्धतीने ब्लाऊज स्टिच करून घ्यायचा आहे। ब्लाऊज खरंच खूप सुंदर फिनिशिंगला आणि फिटिंगला सुद्धा येणार। तुम्ही सुद्धा सेम अशा मी सांगितलेल्या एक पण गोष्टी तुम्ही मिस करू नका। तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथं थांबवते। व्हिडिओ आपला खूप लॉंग झालेला आहे ऑलरेडी, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। चॅनल सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे तुम्हाला आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करायचं आहे। तर चला, आजचा व्हिडिओ मी इथं थांबवते। अशा छान छान व्हिडिओमध्ये भेटत राहूयात आणि तुम्हाला अजून यानंतर कोणत्या ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग हवं तेवी राजा राणी कोचिंग या पद्धतीने। तर बघा, ब्लाऊजचं फिनिशिंग तुम्ही बघू शकतात, अशाच पद्धतीने आपण छान छान ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग करूयात, अगदी परफेक्ट लेवल येते।
फिटिंग बाहीचे जोड तुमचे खालीवर होत नाही। अजून यापेक्षा तुम्हाला डिझायनर ब्लाउज कोणते शिकायचे आहेत तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा। आणि आजच्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि आपलं ब्लाउजचं फिनिशिंग सुद्धा कसं वाटलं। या ब्लाउजचे रिव्ह्यू सुद्धा मी तुम्हाला शेअर करेल आणि या ब्लाउजचं आपण स्टिचिंग केलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला कसं वाटलं ते पण मला नक्की सांगा। तर चला आजचा व्हिडिओ इथं थांबवते आणि अशा छान छान व्हिडिओमध्ये भेटत राहूयात। तर खूप रिक्वेस्ट केल्या होत्या म्हणून तुमच्यासाठी व्हिडिओ आहे। तर चला आता व्हिडिओ थांबवते। तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा।